Hello student, welcome back to my channel English Literature in Marathi, and today we are going to see a beautiful poem Mirror which is written by Sylvia Plath. तर आज आपण सिल्विया प्लाथ यांची मिरर ही कविता बघणार आहे. तर मिरर कविता बघण्याआधी आपण सिल्विया प्लाथ यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघूया. Sylvia Plath. Sylvia Plath, she was born on October 27th, 1932 and death February 11th, 1963. तर सिल्विया प्लाथ यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1932 मध्ये झाला, तर मृत्यू हा 11 फेब्रुवारी 1963 मध्ये झाला. शी वॉज एन अमेरिकन पोएट, नॉवेलिस्ट अँड शॉर्ट स्टोरी रायटर. तर सिल्विया प्लाथ ही एक अमेरिकन पोएटेस आहे, कवयित्री आहे, कादंबरीकार आहे आणि शॉर्ट स्टोरी रायटर आहे, म्हणजे लघुकथाकार आहे. शी इज क्रेडिटेड विथ ॲडव्हान्सिंग द जनरे ऑफ कन्फेशनल पोएट्री अँड इज बेस्ट नोन फॉर 2 ऑफ हर पब्लिश्ड कलेक्शन्स, द कोलॅसेस अँड द अदर पोएम्स अँड एरियल, as well as the Bell Jar, a semi-autobiographical novel published shortly before her death. तर सिल्विया प्लाथ याला कन्फेशनल पोएट्री रायटर म्हणलेला आहे. कन्फेशनल पोएट्री म्हणजे काय, तर आपण एका व्हिडिओमध्ये याच्यावरती चर्चा केलेली आहे. कन्फेशनल पोएट्री म्हणजे काय, की जी कबुली देणारे असणारे जी कविता आहे त्याला कन्फेशनल पोएट्री असं म्हटलेलं असतं. म्हणजेच काय, की स्वतःबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा स्वतःबद्दलचं मत, भावना व्यक्त केलेल्या असतात अशा कविता म्हणजेच कन्फेशनल पोएट्री, आणि तिला कन्फेशनल पोएट्री रायटर असं तिला म्हटलं जातं. आणि तिच्या 2 पब्लिश्ड कलेक्शन्स आहेत, ते म्हणजे कोलॅसेस अँड अदर पोएम्स, एरियल हे तिचे खूप मोस्ट पॉप्युलर असे कलेक्शन्स आहेत. आणि द बेल जार हे सेमी ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल आहे, जे तिच्या डेथ नंतरही पब्लिश झालं. 1981 मध्ये कलेक्टेड पोएम्स were published including many previously unpublished works. तर द कलेक्टेड पोएम्स हे 1981 मध्ये पब्लिश झालं, की जे पहिला तिचं पब्लिश न झालेल्या ज्या कविता होत्या किंवा जे काही तिचं वर्क होतं ते नंतर या कलेक्टेड पोएम्स मध्ये ज्या तिच्या मरणोत्तर ह्या पब्लिश केल्या गेल्या. अँड फॉर दिस कलेक्शन प्लॅथ वॉज अवॉर्डेड पोस्टमस पुलिट्झर प्राइज इन पोएट्री इन 1982, आणि यासाठी त्यांना पुलिट्झर प्राइज मिळालेला आहे 1982 मध्ये, अँड मेकिंग हर द फर्स्ट टू रिसीव्ह दिस ऑनर पोस्टमसली. आणि मरणोत्तर मिळणारं हे बक्षीस मिळणारी ती पहिली कवयित्री आहे. तर पोस्टमसली म्हणजे काय, की मरणानंतर असणारं कविता असतील किंवा हे कलेक्शन पोएट्री बुक असेल किंवा मिळणारा जो सन्मान आहे पुलिट्झर प्राइज, त्याला पोस्टमसली अवॉर्ड म्हणलेला आहे. तर असा पुलिट्झर प्राइज जे आहे ते तिच्या या द कलेक्टेड पोएम्सला 1982 मध्ये मिळालेला आहे. तर आता आपण बघूया मिरर या कवितेबद्दल. तर मिरर कविता बघण्याआधी आपण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पहिला बघूया. अबाउट पोएम मिरर. तर सिल्विया प्लाथ wrote Mirror in 1961 shortly after having given birth to her first child. म्हणजे सिल्विया प्लाथ यांची मिरर ही जी कविता आहे ती 1961 मध्ये पब्लिश केली गेली, आणि त्यांना जेव्हा पहिलं मूल झालं होतं त्याच्यानंतरच काय झाले, की ही मिरर ही कविता पब्लिश झालेली होती. रिटन आफ्टर द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ पर्सोनिफाईड मिरर. तर या मिरर कवितेमध्ये मिरर हा पर्सोनिफाईड केलेला आहे. म्हणजेच काय, की त्याला पर्सोनिफाय केलेला आहे, की तो बोलतोय अशा पद्धतीनं काय केले, की या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही कविता लिहिलेली आहे. द पोएम एक्सप्लोर्स प्लाथ्स ओन फिअर्स रिगार्डिंग एजिंग अँड डेथ. तर या कवितेमध्ये सिल्विया प्लाथ स्वतःच काय करते, की तिचं वाढणारं जे वय आहे, एजिंग आणि डेथ, याच्यावरती एक्सप्लोर करणारे, याचा शोध घेणारी ही कविता किंवा याची भीती व्यक्त केलेली या कवितेमध्ये याचा शोध घेणारी ही कविता आहे. द मिरर इन्सिस्ट दॅट इट इज ऑब्जेक्टिव्हली रिफ्लेक्ट द ट्रूथ. आणि आपल्याला माहिती आहे की आरसा नेहमीच काय करत असतो, की ट्रूथ सत्यच बोलत असतो. अँड ट्रूथ दॅट ग्रीज द वुमन हू लुक्स इन द मिरर इच डे ॲज अ टेरिबल रिमाइंडर ऑफ हर ओन मॉर्टॅलिटी. आणि हे जे सत्य आहे, जी काही महिला आहे किंवा जी काही वुमन आहे
ती मिररमध्ये रोज बघते आणि नंतर ती टेरिबल दिसायला लागते. तर ते रिमाइंडर करणारा हा आरसा आहे आणि हर ओन मॉर्टॅलिटी आणि तिचं स्वतःचीच मॉर्टॅलिटी दाखवतो हा आरसा. म्हणून म्हटलंय की आरसा जो आहे तो काय करतो की सत्यच रिफ्लेक्ट करत असतो. शी सर्चेस द मिरर फॉर एन इमेज दॅट रिफ्लेक्ट द वे शी सीज हरसेल्फ अँड फील्स इनसाइड. इट फाइंड्स ओनली एन इन्क्रीजिंगली ओल्डर वुमन स्टेरिंग बॅक. आणि याच्यामध्ये ती महिला जी आहे किंवा जी स्त्री आहे ती काय करते की त्या मिररमध्ये स्वतःची इमेज बघते आणि दॅट रिफ्लेक्ट दॅट द वे शी सीज हरसेल्फ. आणि ती स्वतःच प्रतिबिंब त्या आरशामध्ये बघत असते आणि स्वतःलाच ती फील करून घेत असते. आणि नंतर फायनली काय होतं की ती ओल्डर वुमन होते आणि मग नंतर ती पुन्हा त्याच्याकडे मिररमध्ये बघायला लागते. तर त्यावेळी तिची जी इमोशन्स आहेत ते आपण पोएम मध्ये बघणारच आहे. And the Mirror was the first published in the New Yorker in 1963 and later appeared in the Crossing the Water, which was published posthumously. The Mirror ही जी पहिल्यांदा पोएम पब्लिश झाली द न्यूयॉर्कर हा 1963 मध्ये याच्यामध्ये पब्लिश झाली आणि नंतर मरणोत्तर क्रॉसिंग द वॉटर याच्यामध्ये ती पुन्हा एकदा पब्लिश झालेली आहे. तर असे मिरर बद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितली. सिल्विया प्लाथ यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. आता आपण बघूया मिरर ही कविता. सो लेट्स गेट गोइंग. मिरर ही कविता जी आहे ती 2 स्टांजामध्ये आहे. हा आहे पहिला स्टांजा. तर आपण बघूया. आय एम अ सिल्वर अँड एक्झॅक्ट. आय हॅव नो प्रिकन्सेप्शन्स. Whatever I see, I swallow immediately, just as it is, unmistaked by love or dislike. I'm not cruel, only truthful, the eye of a little god four-cornered. Most of the time I meditate on the opposite wall. It is pink with speckles. I have looked at it so long. I think it is a part of my heart, but it flickers. Faces in darkness separate us over and over. तर या स्टांजामध्ये काय सांगितलंय की एक मिरर आपण बघतोय. आय एम सिल्वर अँड एक्झॅक्ट. तो मिरर स्वतःच पर्सोनिफाय केलाय. आपण बघतोय की तो स्वतःच काय म्हणतोय की आय एम अ सिल्वर. मी काय आहे की सिल्वर कलरचा आहे आणि एक्झॅक्ट आणि उभे व्यवस्थित आहे. एक्झॅक्ट आहे. मी एक्झॅक्ट प्रतिबिंब देणारा असा आरसा आहे. आय हॅव नो प्रिकन्सेप्शन्स. तर मला कुठलीही पूर्वकल्पना नाही किंवा पूर्वग्रह नाही आहे माझ्याकडे की रोज माझ्या आरशामध्ये हे रोज लोक बघतायत म्हणजे यांनाच खूप छान छान आपण कायमच म्हणत राहावं असं काय नाहीये. त्यामुळे जे काय असेल ते कुठलीही मला पूर्वग्रह किंवा पूर्वकल्पना नाही. आय हॅव नो प्रिकन्सेप्शन्स. व्हॉट एव्हर आय सी आय स्वॅलो इमिजिएटली. तर स्वॅलो म्हणजे काय करणे, गिळणे. तर मी जे काही बघतो, व्हॉट एव्हर आय सी, जे काही मी बघतो, आय स्वॅलो इमिडिएटली, मी पटकन तो गिळून टाकतो. म्हणजेच काय की जे काही माझ्या समोर असेल ते मी पटकन प्रतिबिंबित करतो. जस्ट ॲज इट इज, जसं आहे तसं. अनमिस्टेड बाय लव्ह और डिसलाईक. मिस्टेड म्हणजे काय ना, चुकीचा. अनमिस्टेड म्हणजे काय, बरोबर. अनमिस्टेड बाय लव्ह और डिसलाईक म्हणजे मी प्रेमाने किंवा मला आवडत नाही म्हणून मी चुकीचं वगैरे काय दाखवत नाही. जे काय माझ्या समोर येईल ते मी पटकन काय करतो की गिळून टाकतो आणि आहे तसं दाखवतो. आय एम नॉट क्रुएल, ओनली ट्रूथफुल. म्हणून काय मी क्रुएल नाहीये किंवा मी वाईट क्रूर बुद्धीचा नाहीये. मी काय आहे, खरा आहे. ओनली ट्रूथफुल, द आय ऑफ लिटिल गॉड. आणि मी काय की देवाचा डोळा आहे. फोर कॉर्नर्ड आणि मला काय आहेत की 4 कोपरे आहेत. मोस्ट ऑफ द टाइम आय इमिजिएट ऑन द ऑपोजिट वॉल. आणि मी बराच वेळा काय करतो, मोस्ट ऑफ द टाइम आय मेडिटेट म्हणजे काय की ध्यानधारणा. आय मेडिटेट ऑन द ऑपोजिट वॉल आणि मी माझ्या विरुद्ध बाजूला जी काही भिंत आहे त्या भिंतीकडे बघून ध्यानस्थच असतो. इट इज पिंक विथ स्पेकल्स. आणि ती भिंत जी कशी आहे ती पिंक कलरची आहे. विथ स्पिकल्स म्हणजे त्याच्यात धब्ब्या आहेत किंवा त्याच्यावर ठिपके आहेत. स्पेकल्स म्हणजे काय, ठिपके. इट इज पिंक विथ स्पेकल्स. ती पिंक कलरची आहे आणि तिला स्पेकल्स पण आहे. अशी ही माझ्या विरुद्धची भिंत आहे. त्याच्याकडे मी नेहमी बघत ध्यानस्थ बसलेला असतो मोस्ट ऑफ द टाइम. आय हॅव लुक्ड ॲट इट सो लॉंग. आय थिंक इट इज अ पार्ट ऑफ माय हार्ट. आणि मी काय करतो की बराच वेळ त्याच्याकडेच बघत बसलेला असतो, समोरच्या भिंतीकडे. म्हणून तो माझ्या काय झाले की माझ्या हृदयाचाच एक भाग झालेला आहे. इट इज अ पार्ट ऑफ माय हार्ट बट इट फ्लिकर्स.
faces and darkness separate us over and over, but it flickers म्हणजे काय ना, लुकलुकणे. पण काय होतं की तो लुकलुकत असतो. आणि फेसिस अँड डार्कनेस, आणि जे चेहरे मध्ये मध्ये येत आहेत त्या दोघांच्या, भिंत आणि आरशाच्या मध्ये मध्ये चेहरे येतात, कारण लोक जेव्हा त्या आरशामध्ये बघणार आहेत तेव्हा काय होते की बट इट फ्लिकर्स, आणि काय म्हणले की ती हे फ्लिकर्स होत आहेत, म्हणजेच काय होते की लुकलुकत आहेत. आणि लुकलुकतात कधी की जेव्हा फेसेस इन डार्कनेस सेपरेट अस ओव्हर अँड ओव्हर, आणि चेहरे आणि हा अंधार जो आहे तो आम्हाला काय करत असतो की सतत आमच्या मध्ये मध्ये येत असतो. म्हणजे लोक काय करतात की आरशामध्ये ज्यावेळी बघायला लागतात त्यावेळी पाठीमागची भिंत दिसणार नाही, त्यामुळे मध्ये मध्ये ही माणसांचे चेहरे येतात, आणि जेव्हा अंधार होतो त्यावेळी पण काय होतं की समोरची भिंत दिसत नाही. म्हणून आरसाच काय म्हणतो की जी माझ्या समोरची भिंत आहे ती फ्लिकर्स होते, कारण फेसेस अँड डार्कनेस आम्हाला सेपरेट करत असत पुन्हा पुन्हा. ओके, तर हा झाला पहिला स्टँजा. नेक्स्ट मध्ये बघूया. नाऊ आय एम अ लेक, a woman bends over me, searching my reaches for what she really is. Then she turns to those liars, the candles or the moon. I see her back and reflect it faithfully. She rewards me with tears and agitations of hands. I'm important to her. She comes and goes. Each morning it is her face that replaces the darkness. In me she has drowned a young girl, and in me an old woman rises towards her day after day like a terrible fish. आता याच्यामध्ये या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे, हा जो मिरर आहे तो काय म्हणतो, आय एम लेक. आता मी काय आहे की लेक आहे, म्हणजे काय, मी एक तलाव आहे. म्हणजे तलावामध्ये सुद्धा आपलं प्रतिबिंब दिसतं ना, स्थिर जर पाणी असेल तर आपलं प्रतिबिंब दिसतं. त्या पद्धतीने आता हा मिरर काय म्हणतो की नाऊ आय एम अ लेक, मी आता लेक आहे, म्हणजे मी तलाव आहे. अ वुमन बेंड्स ओव्हर मी, आणि ही जी वुमन आहे किंवा ही स्त्री आहे ती माझ्यावरती काय करते, वाकून बघते. सर्चिंग माय रिचेस फॉर व्हॉट शी रिअली इज, आणि ती आता शोधती आहे स्वतःला की ती रिअली कशी दिसते. देन शी टर्न्स टू दोज लायर्स, आणि नंतर ती बघते माझ्या पुन्हा प्रतिबिंब बघते, तिचा चेहरा बघते, आणि नंतर पुन्हा ती काय करते की त्या खोटारड्यांच्याकडे जाते. कोण खोटारडे म्हटले, द कॅन्डल्स ऑर द मून, जे मेणबत्ती आहे किंवा जो चंद्र आहे, कारण त्यांच्या लाईट्स कशा असतात, डीम असतात. कॅन्डलच्या आणि मूनच्या लाईट डीम असतात, त्यामुळे त्याच्यावरती काय होते की ती खूप छान दिसते किंवा सुंदर दिसते डीम लाईट मध्ये. क्लिअर तिचं फेस दिसत नाही, किंवा क्लिअर तिचं जशी आहे एक्झॅक्टली तशी ती दिसत नाहीये. तर त्या डीम लाईट मध्ये, कॅन्डल लाईट मध्ये किंवा मून लाईट मध्ये ती सुंदर दिसते, कारण तिच्या चेहऱ्यावरच्या ज्या इतर वयाने ज्या परिणाम झालेला आहे तो दिसत नाही. म्हणून ती काय करते की या तळ्यामध्ये बघते, आणि नंतर ती टर्न होते, त्यांच्याकडे जाते, कॅन्डल आणि मूनकडे. आय सी हर बॅक, आणि त्यावेळी मी काय करतो की तिचे पाठीमागची बाजू बघतो. अँड रिफ्लेक्ट इट फेथफुली, आणि ते सुद्धा मी काय करतो की फेथफुली, प्रामाणिकपणे काय करतो किंवा खऱ्याने ते तसंच प्रतिबिंबित करतो. शी रिवॉर्ड्स मी विथ द टीयर्स, आणि त्याच्या बदलाला ती मला काय बक्षीस देते, तर अश्रू. अँड एजिटेशन ऑफ हँड्स, आणि एजिटेशन म्हणजे काय, आंदोलन येतं, किंवा हातवारे किंवा त्या पद्धतीनं आंदोलन असेल तर ते काय करते की ती त्याच्या बदली त्याला देते. आणि आय एम इम्पॉर्टंट टू हर, आणि मी आता काय आहे की तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके, आणि शी कम्स अँड गोज, आणि ती आता माझ्याकडे येते आणि पुन्हा जाते. म्हणजे ती माझ्यासाठी आता, तिला तिच्या चेहऱ्यामध्ये आता बदल होत आहे वयानुसार, आणि ती त्यामुळं मी आता तिच्यासाठी खूप महत्वाचं झालोय, त्यामुळे ती येते आणि जाते. इच मॉर्निंग इट इज हर फेस दॅट रिप्लेसेस द डार्कनेस, आणि प्रत्येक मॉर्निंगला ती येते, आणि इट इज हर फेस दॅट रिप्लेसेस द डार्कनेस, आणि तिचा चेहरा जो आहे तो काय झालेला असतो की अनेक काळवंडलेला असतो. इन मी शी हॅज ड्रॉन्ड अ यंग गर्ल, आणि ती माझ्यामध्ये काय केले की एक तरुण अशा मुलगीला तिनं ड्रॉन्ड म्हणजे काय, बुडवून टाकलेला आहे, कारण तिथं लेक म्हटलेला आहे म्हणून. अँड इन मी अँड ओल्ड वुमन, आणि आता काय आहे की ती ओल्ड वुमन आहे. अँड रायझेस टू हर डे आफ्टर डे, आणि ती आता काय होते की वयाने वाढत आहे, दिवसेंदिवस ती वाढत आहे, आणि आता ती कशी दिसते, लाईक अ टेरिबल फिश, आणि ती एक टेरिबल म्हणजे भयंकर, तर भयानक असा मासा
ती दिसत आहे. तर म्हणजेच काय की याच्यातून आपल्याला दिसतं की ती यंग असल्यापासून तिचा चेहरा त्या मिररमध्ये बघतीये. तर त्याच्यामध्ये मिरर काय करत होता, ज्यावेळी ती यंग होती त्यावेळी आहे त्याचं ट्रूली त्याचं रिफ्लेक्शन देत होता आणि त्यावेळी ती खूप खुश असायची. आणि नंतर नंतर काय करू लागली की तिचा चेहरा ती कॅन्डल अँड मून लाईट मध्ये बघू लागली की ज्या डिम लाईट आहे आणि त्याच्यामध्ये ती आहे त्याची सुंदर दिसत होती. तिला चेहऱ्यावरच्या बाकीच्या ज्या गोष्टी म्हणजे बाकीचे ज्या एज वाढल्यानंतरचे जे परिणाम आहेत, म्हणजे तिच्या सुरकुत्या असतील किंवा डाग धब्बे असतील, हे वय वाढल्याच्या ज्या खुणा आहेत त्या दिसत नव्हत्या कॅन्डल अँड मूनलाईट मध्ये. मग हळूहळू काय करू लागली की ती आरशालाच खोटं म्हणू लागली आणि ते डीम लाईट कडे गेली आणि नंतर पुन्हा तिला आरसाच इम्पॉर्टंट वाटू लागला आणि मग ती येऊ लागली, पाहू लागली आणि पुन्हा जाऊ लागली आणि नंतर नंतर तिला असं कळालं की आता तिनं जे तिच्यामध्ये जी यंग गर्ल होती ती आता बुडवून टाकली होती आणि आता ओल्ड वुमन होती आणि ती सुद्धा आता काय होती की डे बाय डे रेजेस ते पुन्हा वाढत होती आणि आता ती टेरिबल फिश सारखी दिसत होती. ओके, तर याच्यातून मिरर ही कविता आपल्याला इथं फिनिश होते. आय होप यू क्लिअरली अंडरस्टँड दिस पोएम इन दिस व्हिडिओ. आणखी तुम्हाला म्हणजे याच्यातून असं सांगायचं आहे की जो आरसा आहे तो नेहमी सत्य दाखवत असतो, सत्य बोलत असतो. जसे तुम्ही आहात तसे ते काय होत असते की रिफ्लेक्ट होत असतं. तर याच्यामध्ये सिल्विया प्लाथ यांनी काय केलेलं आहे की ती जी भीती आहे ती भीती ती व्यक्त करते की तिचं जे एजिंग होत आहे किंवा एजिटेशन होत आहे, तिचं वय वाढतंय, त्याच्याबद्दल ती चिंतित आहे. आणि आरसा तर ऑनेस्टली सगळ्या गोष्टी सांगत असतो, रिफ्लेक्ट करत असतो आणि ही मात्र काय होते की जे एजिंगला ती खूप घाबरत आहे आणि ती पटकन एक्सेप्ट करू शकत नाहीये आणि ती मात्र काय होते की आता मोठी मोठी वयानं होत जाते आणि पुन्हा ती टेरिबल फिश दिसते. म्हणजे नंतरची पण भीती जी डेथ आहे ती भीती सुद्धा आता काय झाली की पोएटेसला वाटत आहे. तर इथे मिरर ही पोएम संपते. तुम्हाला ही कविता समजली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.